त्यावेळेससुद्धा बिल्डरला सांगून ज्या काही बदल आहेत, जे आम्हाला वाटत होतं की या गरजेच्या आहेत, आम्हाला वाटतं की आमच्या आवडीच्या आहेत, त्या आम्ही तशा बनवून घेतल्या होत्या आणि त्यांनी बनवूनसुद्धा दिल्या. नाही, मी माझ्या वास्तूबाबतीत आनंदी आहे. छान घर आहे, हवेशीर आहे. माय वर्ल्ड कन्सेप्ट जो आहे, बऱ्याच वास्तू आहे त्याच्यामध्ये आणि सगळ्या ॲम्युनिटीज अवेलेबल आहेत. ॲम्युनिटीज ज्या आहेत, त्या ॲम्युनिटीजमुळे सुद्धा प्रिफरन्स दिला होता. आम्ही जेव्हा प्रोजेक्ट पाहिला होता, प्रोजेक्टमध्ये दिलेल्या ज्या गोष्टी होत्या त्या पाहूनच आम्ही ॲक्च्युअली अट्रॅक्ट झालो. सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातनं ॲम्युनिटीज ज्या आहेत, त्यासुद्धा महत्त्वाच्या होत्या आणि तो सगळं पाहूनच आम्ही चॉईस केलेला. नाही, मी माझ्या वास्तूबाबतीत आनंदी आहे. छान घर आहे, हवेशीर आहे. त्यावेळेससुद्धा बिल्डरला सांगून ज्या काही बदल आहेत, जे आम्हाला वाटत होतं की या गरजेच्या आहेत, आम्हाला वाटतं की आमच्या आवडीच्या आहेत, त्या आम्ही तशा बनवून घेतल्या होत्या आणि त्यांनी बनवूनसुद्धा दिल्या. लहान मुलांना खेळण्यासाठी जागा आहे, ग्राउंड आहे, पोडियम आहे. त्यांच्या सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून ते बरं आहे की एका जागी खेळतील कुठेतरी. वडीलधाऱ्यांचा विचार केला तर त्यांनाही फिरण्यासाठी जागा आहे. दर्शनाचा विचार केला, मंदिर अवेलेबल असल्यामुळे भावनिकरित्या म्हणजे किंवा भक्तिमय विषयानुसार तो गरजेचा होता आणि तो आहे. बिल्डरनी जे काही ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, ज्या काही गोष्टी इथं सध्या दिसत आहेत छान प्रकारे, त्या तशाच सगळ्यांनी मिळून मिसळून इथे जेवढे काही रहिवासी आहेत त्यांनी तशाच मिळून मिसळून त्या तशाच ठेवाव्या, जेणेकरून राहण्याचे आनंद वाटेल, दिसायलाही खूप सुंदर वाटेल आणि याचा आनंद आपल्याला आपल्यासोबत जे येणारे आहेत त्यांनासुद्धा मिळेल, एवढीच अपेक्षा.